27 फेब्रुवारी ही तारीख महाराष्ट्रासाठी खूप खास आहे, नाही का? या दिवशी सगळीकडे एक वेगळाच उत्साह, एक वेगळाच अभिमान असतो. हा दिवस म्हणजे आपला मराठी भाषा गौरव दिन. पण कधी विचार केलाय की या दिवसामागची नेमकी गोष्ट काय आहे? चला, आज आपण तीच गोष्ट जाणून घेऊया. पण एक गंमत आहे की एका मोठ्या साहित्यिकाचा जन्मदिवस अख्ख्या भाषेचा सण कसा काय झाला? म्हणजे हा प्रवास नक्की कसा घडला? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. तर 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आणि हो, ही तारीख काही उगाच नाही निवडलेली. यामागे खूप मोठं, खूप खास कारण आहे. एक असं व्यक्तिमत्व आहे जे आपल्या सगळ्यांसाठीच एक प्रेरणास्थान आहे. मग कोणाला समर्पित आहे हा सन्मान? कोण आहे ती व्यक्ती ज्यांच्या नावाने हा गौरवशाली दिवस ओळखला जातो? हे नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, महान कवी, नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर यांचं. मराठी साहित्यातलं एक उत्तुंग, एक अढळ असं स्थान. पण आपण सगळेजण त्यांना एका वेगळ्याच नावाने ओळखतो. एक असं नाव जे प्रत्येकाच्या मनात आणि ओठांवर रुळलेलं आहे. ते नाव म्हणजे कुसुमाग्रज. होय, वि. वा. शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज. आता प्रश्न पडतो की कुसुमाग्रजांचंच नाव का निवडलं गेलं? याचं उत्तर त्यांच्या कामात दडलंय. त्यांचं मराठी साहित्यातलं योगदान इतकं मोठं आहे, इतकं अजरामर आहे की त्यांच्या शब्दांनी मराठी भाषेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या कामाची विशालता बघायची झाली तर 2 उदाहरणं पुरेसी आहेत. एक म्हणजे विशाखा, स्वातंत्र्यपूर्व काळात तरुणाईमध्ये स्फुलिंग चेतवणारा हा काव्यसंग्रह. आणि दुसरं म्हणजे नटसम्राट हे नाटक. अरे वाह, या नाटकाने तर मराठी रंगभूमीचा चेहरा मोहराच बदलून टाकला. म्हणजे या केवळ कलाकृती नाहीत, तर मराठी साहित्यातले हे मैलाचे दगड आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 21 जानेवारी 2013 रोजी एक ठराव पास केला आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून अधिकृतपणे जाहीर केला. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, हा दिवस साजरा करण्यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान करणं एवढाच उद्देश नाहीये. याच्यामागे खूप मोठा, खूप व्यापक असा विचार आहे. हा दिवस साजरा करण्यामागे 3 मुख्य उद्दिष्ट आहेत. आपण त्यांना या दिवसाचे 3 स्तंभ म्हणू शकतो. पहिला, आपल्या भाषेच्या समृद्ध इतिहासाचा अभिमान बाळगणं. दुसरा, तिचं जतन आणि संवर्धन करणं, म्हणजे तिला टिकवून ठेवणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नवीन पिढीच्या मनात आपल्या मातृभाषेबद्दल आवड निर्माण करणं. आणि हा उद्देश फक्त कागदावर राहू नये म्हणून 27 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात जणू काही भाषेचा जागरच घातला जातो. सगळीकडे एक उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण असतं. काय काय होतं या दिवशी? अहो, शाळा कॉलेजांपासून ते मोठमोठ्या शासकीय कार्यालयांपर्यंत सगळीकडे कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. मोठमोठी ग्रंथप्रदर्शनं भरतात, कविता वाचनाचे कार्यक्रम रंगतात, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमधून नवनवीन विचार समोर येतात. काही ठिकाणी तर ग्रंथ दिंड्या निघतात. आणि हो, मराठी भाषेसाठी ज्यांनी मोठं काम केलंय त्यांचा शासनाकडून सन्मानही केला जातो. तर असा आहे हा प्रवास, कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसापासून सुरू झालेला, जो आज आपल्या मराठी भाषेच्या गौरवाचा एक मोठा उत्सव बनला आहे. पण हा उत्सव फक्त एका दिवसापुरता मर्यादित राहिला नाही पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच जाता जाता एक प्रश्न मनात येतो की आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी, तिला आणखी मोठं करण्यासाठी आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो? यावर सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.